फर्स्ट ऑर्बिट इज कॉल्ड ग्राउंड स्टेट ऑफ द ॲटम. हे केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकता. पहिल्या ऑर्बिटला ग्राउंड स्टेट म्हटलं जातं. ग्राउंड स्टेट हॅज मिनिमम व्हॅल्यू, त्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू असते. ऑर्बिट विथ हायर व्हॅल्यूज ऑफ n नॉट इक्वल टू 1 आर कॉल्ड ॲज एक्सायटेड स्टेट ऑफ ॲटम. म्हणजे न्यूक्लियसमधून, न्यूक्लियस जर तुम्ही इथं घातला, हे झालं तुमचं पहिलं ऑर्बिट n इज इक्वल टू 1. हे सोडून राहिले जे ऑर्बिट आहेत त्यांना म्हणलं जातं एक्सायटेड स्टेट्स. द व्हॅल्यू ऑफ n increases, व्हॅल्यू ऑफ एनर्जी ऑल्सो गो ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे जसं वर जाल तसं ची किंमत तुमची वाढत जाते. En is equal to -13.6 z² divided by n². That is measured in unit as electron volt. For hydrogen atom Z is equal to 1. So in a ground state n is equal to 1. म्हणजे पहिलं ऑर्बिट आलं तुमचं, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 घेतला आहे. सो एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन is now n is equal to 1. So E1 is equal to -13.6 1² divided by 1². So E1 is equal to -13.6 electron volt. In excited state for n is equal to 2. पहिल्या एक्सायटेड स्टेटमध्ये n is equal to 2 आहे, ते टाका. E2 म्हणू, En च्या ऐवजी E2 is equal to -13.6 1² divided by 2². That is -13.6 divided by 4, which gives you -3.4 electron volt. As n goes on increasing, energy of orbit moves towards the 0, that means towards the higher value. Finally at infinity En is equal to 0. आता हे इन्क्रीज का म्हटलंय? जर तुम्ही वाय ॲक्सिस बघितला असता तर निगेटिव्हला -13 इकडे गेला असतं आणि -3.4 इकडं आलं असतं, आणि इथं तुमचा 0 आहे, त्याच्यावर तुमच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात. मग जर तुम्ही बघितलं इकडून इकडं वर येतो म्हणजे हायरकडे चालला, पॉझिटिव्हकडे चाललात, जादा किमतीकडे चाललात. निगेटिव्ह असताना जास्तीत जास्त निगेटिव्ह असते ती लोअर व्हॅल्यू असते, कमी निगेटिव्ह व्हॅल्यू असते ती म्हणजे हायर व्हॅल्यू असते. त्यामुळं n वाढत गेला तर एनर्जी वाढत जाते असं म्हटलं जातं. एखाद्या ॲटममधून इलेक्ट्रॉन जर तुम्ही काढून घेतला तर त्या ॲटमचा आयन तयार होतो, आणि तो इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी जेवढी एनर्जी तुम्हाला द्यावी लागते त्या एनर्जीला म्हटलं जातं आयोनायझेशन एनर्जी. सो आयोनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन. In order to remove the electron present in the ground state of hydrogen atom, we have to supply 13.6 electron volt energy to electron. This energy is called as ionization energy of hydrogen. म्हणजे हायड्रोजन ॲटमच्या ग्राउंड स्टेटमधून जर इलेक्ट्रॉनला बाहेर काढून घ्यायचं असेल तर तुम्हाला 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी इलेक्ट्रॉनला दिली पाहिजे, तेव्हा तो त्याच्यातून बाहेर येईल. आणि म्हणून याच एनर्जीला आयोनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन असं म्हटलं जातं. किंवा ही व्याख्या दुसरी पद्धतीने करता येते. द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू गिव्हन टू an electron in a ground state of that atom to make electron free is called as ionization energy of an atom. जी काय कमीत कमी एनर्जी तुम्हाला त्या इलेक्ट्रॉनला दिली पाहिजे की ज्यामुळे तो बाहेर येईल, त्या कमीत कमी एनर्जीला म्हटलं जातं आयोनायझेशन एनर्जी. नेक्स्ट टॉपिक, रेडबर्ग्स फॉर्म्युला and Rydberg's constant. According to the Bohr's third postulate, Em minus En is equal to h mu, where m is greater than n. m मोठा लागेल. म्हणजे जर इलेक्ट्रॉननी हायर ऑर्बिटमधून लोअर ऑर्बिटवर उडी मारली तर तो काय करतो, तो एनर्जी बाहेर टाकतो, आणि त्याने बाहेर टाकली एनर्जी किती असते तर h mu एवढी असते. म्हणजे हे पहिलं ऑर्बिट म्हटलं मी, हे दुसरं म्हटलं, हे तिसरं म्हटलं, तर इथून इथं उडी मारली त्याने, म्हणजेच हा m काय झाला तुमचा मोठा झाला, n काय झाला लहान झाला. किंवा तिसऱ्यावरून इथं जंप घेतली तर हा झाला माझा m आणि हा झाला माझा n.
म्हणून m मोठा पाहिजे आणि n लहान पाहिजे. एनर्जीचा फॉर्म्युला मला माहिती आहे, En इज इक्वल टू मायनस me z स्क्वेअर e⁴ डिवाइड बाय 8 इप्सिलॉन 0 स्क्वेअर n स्क्वेअर h स्क्वेअर. आणि मग त्याच्यावरून मी mth ऑर्बिटसाठी लिहितो. सो Em इज इक्वल टू मायनस me z स्क्वेअर e⁴ डिवाइड बाय 8 इप्सिलॉन 0 स्क्वेअर m स्क्वेअर h स्क्वेअर. म्हणजे काय झालं आहे, ह्या n स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिलं आहे तर m स्क्वेअर. या दोन्ही व्हॅल्यू टाका. त्यानंतर जे काही कॉमन आहे हे निगेटिव्ह प्लस होईल. ती स्टेप जशीच्या तशी खाली लिहिली मी. सो मायनस me z स्क्वेअर e⁴ 8 इप्सिलॉन 0 स्क्वेअर m स्क्वेअर h स्क्वेअर प्लस me z स्क्वेअर e⁴ 8 इप्सिलॉन 0 स्क्वेअर n स्क्वेअर h स्क्वेअर. आता ही प्लस टर्म आधी लिहा, ही निगेटिव्ह टर्म नंतर लिहा. तेच केलं. ही टर्म आधी आली, ही टर्म नंतर आली. जे कॉमन घेता येईल ते कॉमन घ्या. me z स्क्वेअर e⁴ डिवाइड बाय 8 इप्सिलॉन 0 स्क्वेअर h स्क्वेअर. मग इथला n स्क्वेअर आहे, इकडे m स्क्वेअर आहे, वेगवेगळ्या टर्म आहेत, त्या कॉमन येत नाही, त्या ब्रॅकेटमध्ये तशाच राहिल्या. सो 1/n स्क्वेअर मायनस 1/m स्क्वेअर. मला फॉर्म्युला माहिती होता v इज इक्वल टू n लॅम्बडा. तोच रॅडिएशनसाठी होतो c इज इक्वल टू म्यू लॅम्बडा. आणि मग c इज इक्वल टू म्यू लॅम्बडावरून मी म्यू बाजूला लिहिला तर मला येतं c/लॅम्बडा. ते या सूत्रामध्ये टाका. सो c/लॅम्बडा इज इक्वल टू me e⁴ z स्क्वेअर डिवाइड बाय 8 इप्सिलॉन 0 स्क्वेअर h स्क्वेअर इनसाइड ब्रॅकेट 1/n स्क्वेअर मायनस 1/m स्क्वेअर. आता हा h आणि c दोन्हीही RHSला शिफ्ट करा. ते शिफ्ट करून लिहिले, ते डिनॉमिनेटरमध्ये गेले. त्यानंतर जे काय मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशन पूर्ण करा आणि मग तुम्हाला येतं 1/λ इज इक्वल टू me e⁴ डिवाइड बाय 8 इप्सिलॉन 0 स्क्वेअर h स्क्वेअर इंटू h म्हणजे h³ c z स्क्वेअर इनसाइड ब्रॅकेट 1/n स्क्वेअर मायनस 1/m स्क्वेअर. हे जे काय याला मी वेगळं नाव दिलं RH म्हणतो. 1/λ इज इक्वल टू RH z स्क्वेअर इनसाइड ब्रॅकेट 1/n स्क्वेअर मायनस 1/m स्क्वेअर. आणि जो RH आहे म्हणजेच ही सगळी टर्म तो म्हणजे me e⁴ डिवाइड बाय 8 इप्सिलॉन 0 स्क्वेअर h³ c. हा ई जो आहे हा सफिक्स म्हणून आहे, हा गुणिलेसारखा लिहायचा नाही. त्याला म्हटलं होतं रेडबर्ज कॉन्स्टंट. आणि हे जो काही फॉर्म्युला आला आहे त्याला म्हणलं होतं रेडबर्ज फॉर्म्युला. 1/λ RH z स्क्वेअर इनसाइड ब्रॅकेट 1/n स्क्वेअर minus 1/m square called as Rydberg's formula. For hydrogen atom Z is equal to 1, and in that case Rydberg's formula is 1/λ equal to RH inside bracket 1/n square minus 1/m square bracket complete. We know the formula for wavelength of a spectral line. 1/λ is equal to RH inside bracket 1/n square minus 1/m square bracket complete. RH is equal to me e⁴ divided by 8 epsilon 0 square h³ into c. For Lehman series n is equal to 1. So wavelength for Lehman series 1/λ equal to RH inside bracket 1/1 square minus 1/m square. For Balmer series n is equal to 2 and wavelength for Balmer series 1/λb
is equal to RH inside bracket 1 upon 2 square minus 1 upon m square. For shortest wavelength in a Lehman series, we take m is equal to infinity. It is also called as series limit in a series. So for series limit of in a Lehman series, m is equal to 8. And wavelength for shortest wavelength in a Lehman series, 1 upon lambda L is equal to RH inside bracket 1 upon 1 square minus 1 upon infinity square. But 1 upon infinity is 0. So 1 upon lambda L is equal to m e raised to 4 divided by 8 epsilon 0 square h cube into c. Shortest wavelength in Balmer series, or it is also called as series limit in Balmer series. For that, m is equal to infinity. 1 upon lambda b is equal to RH inside bracket 1 upon 2 square minus 1 upon infinity square. But 1 upon infinity is 0. So 1 upon lambda b is equal to m e raised to 4 divided by 8 epsilon 0 square h cube c into 1 upon 4. But this outside term is equal to 1 upon lambda L. So 1 upon lambda b is equal to 1 upon lambda L into 1 upon 4. Lambda b, shortest wavelength in Balmer series. Lambda L, shortest wavelength in a Lehman series. It gives a relation between the shortest wavelength in Lehman and Balmer series. For to calculate the longest wavelength, first longest wavelength in Lehman series. Lehman series is stop at n is equal to 1. We take m value greater than n but next to n or one more than n. So m is equal to 2. 1 upon lambda L is equal to RH inside bracket 1 upon 1 square minus 1 upon 2 square bracket complete. 1 upon lambda L is equal to RH inside bracket 1 minus 1 upon 4. So 1 upon lambda L is equal to RH inside bracket 3 upon 4. It gives you the longest wavelength in a Lehman series. Second, for longest wavelength in a Balmer series, n is equal to 2, m greater than 2, which is 3. So 1 upon lambda b is equal to RH inside bracket 1 upon 2 square minus 1 upon 3 square gives you longest wavelength in a Balmer series. Similarly, you can calculate it is in Paschen series, bracket series and Pfefford series. We know h mu is equal to m e z square e raised to 4 divided by 8 epsilon 0 h square inside bracket 1 upon n square minus 1 upon m square. Shift just h to the other side, it goes in the denominator. Then mu, that is frequency, is equal to m z square e raised to 4 divided by 8 epsilon 0 h cube inside bracket 1 upon h square 1 upon n square minus 1 upon m square. For Lehman series, frequency of first line, that is n is equal to 1 and m is equal to 2, is mu L m z square e raised to 4 divided by 8 epsilon 0 h cube inside bracket 1 upon 1 square minus 1 upon 2 square. If you simplify that, it gives you the 3 upon 4 equation 1. For limiting frequency in a Lehman series,
For limiting frequency in a Lehman series, n is equal to 1, m is equal to infinity. So mu L for limiting series, limiting frequency, m z square e raised to 4 divided by 8 epsilon 0 h cube into 1 upon 2 square minus 1 upon infinity square. 1 upon infinity is equal to 0. So me z square e raised to 4 divided by 8 epsilon 0 h cube is a limiting frequency in a Lehman series. For Balmer series, limiting frequency n is equal to 2 and m is equal to infinity. So mu b me z square e raised to 4 divided by 8 epsilon 0 h cube inside bracket 1 upon 2 square minus 1 upon infinity, again 1 upon infinity square, actually 1 upon infinity is a 0. So it gives you me z square e raised to 4 divided by 8 epsilon 0 h cube 1 upon 4. Difference between the limiting frequencies of Lehman and Balmer series. So mu L minus mu 0 gives you me z square e raised to 4 divided by 8 epsilon 0 h cube inside bracket 1 minus 1 upon 4 square. We have taken the constant directly outside. Common terms taken outside. So me z square e raised to 4 divided by 8 epsilon 0 h cube into 3 by 2, and which is equal to frequency of first line in Lehman series.